केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. आपल्या सर्वांसाठी एक या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या देशामध्ये फक्त 2% लोक असे आहेत की ते फक्त अंग प्रत्यार्पण त्या ठिकाणी करतात. आपलं अवयवाचं जे प्रत्यार्पण असतं ते करतात आणि आपल्या देशामध्ये लोकांना अनेक त्या ठिकाणी याची आवश्यकता असते. अनेक वर्षानुवर्षे त्यांचे नंबर लागत नाहीत आणि म्हणून अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं. लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. या अगोदर सुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली. अनेक सेलिब्रिटी असतील, मोठमोठे राजकीय पदावरील लोक असतील, यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे. आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आज सुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्यंत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन. हे आजच्या या निमित्तानं मी त्या ठिकाणी घोषणा केली. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, एम्स सरकार महाराष्ट्रात नागपूरलाच एक एम्स आहे, इतर ठिकाणी कुठेही नाहीये. राम भाऊ, आपल्याला माहीत आहे की आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होण्याच्या अगोदर किती एम्स या देशामध्ये होते आणि या गेल्या 10 वर्षामध्ये किती एम्स आपल्या देशामध्ये चालू झालेले आहेत. ही गोष्ट खरी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच नागपूरला आहे. आता ही 5 वर्ष आपल्याजवळ आहेत. आणखीन या 5 वर्षामध्ये निश्चित त्याची संख्या वाढवण्यासाठी माझ्याकडूनही प्रयत्न होतील. पारणे साहेब म्हणतात की आमचं शिवसेनेतला जुना मित्रपक्ष आहे, पण आमच्या मित्रपक्षाला 35 नंबरला शपथ घ्यायला संधी मिळाली, अगोदर मिळण्यापेक्षा म्हणजे नाराजीच झाली नाही म्हणायचं. नाही बघा, त्यांनी त्यांचं काय मत मांडलं हे मला माहीत नाही, पण मी असेल, आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमचे गटनेते माननीय आमचे मित्र डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, या सगळ्या लोकांना इतका आनंद झाला आहे. आणि मलाही कालपासून हा विभाग मिळाल्यानंतर हजारो फोन त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत की एक चांगलं काम करण्याची संधी निश्चितच मला मिळाली. या माध्यमातून मी माझ्या पक्षाचं नाव, आपल्या केंद्र सरकारचं नाव निश्चित त्या ठिकाणी चांगलं राहील या दृष्टिकोनातून कसं होईल यासाठी आमचे प्रयत्न असतील. धन्यवाद.